तर पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाविकास आघाडीचे मुंबईतले लोकसभेचे 2 उमेदवार आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर तर उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज आपला अर्ज भरणार आहेत आणि हे दोन्ही उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहेत। तर मातोश्री बाहेर मोठं शक्ती प्रदर्शन आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि महाविकास आघाडीचे 2 महत्त्वाचे असे उमेदवार मुंबईतले लोकसभेचे उमेदवार आज आपला अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि मातोश्री बाहेर महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर तर उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज आपला अर्ज भरतायत आणि त्याआधी त्यांनी या दोन्ही उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे आणि मातोश्री बाहेर अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली। 2 महत्त्वाचे असे उमेदवार हे आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते सुद्धा आपला अर्ज भरणार आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय मातोश्री बाहेर मोठं शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी? आज खरं तर महाविकास आघाडीचे 2 हे पोल्सच आहेत, इलेक्शनचे पोल्स होते भैया। तर आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे आपल्याला दिसतायत, सोबतच अमोल कीर्तीकर, भूषण पाटील सुद्धा आहेत। अगदी थोड्याच वेळात आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील आणि त्याआधीची दृश्य आज आपण बघताय 2 उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे अर्ज भरणार आहेत आणि मुंबईतून सगळेच मुंबईकर या दोन्ही उमेदवारांसोबत आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। जुने सहकारी वगैरे नाही, महाविकास आघाडी सोबत आपण पाहत असाल सगळेच मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे। काल देखील हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये असं कधीच झालं नाही। आपल्याला माहिती आहे गेल्या 5 वर्षात असेल, त्याच्या आधी देखील असेल, मग प्रतिभाताईंच्या वेळी असेल, प्रणवतांच्या वेळी असेल, अनेक वेळा काँग्रेसचे लोक इथे आलेले आहेत। मुंबईकरांना हे सर्वांना घर आहे। आज भूषणजी आहेत, अमोलबाई आहेत, दोघेही फॉर्म भरायला चाललेत आणि सगळेच आम्ही महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते एकत्र जाऊन फॉर्म भरणार आहे आणि 4 जूनला असंच इथे विजयाची एक मिरवणूक निघणार आहे। काय ऐकून येतं? कमी दिवस म्हणजे ते अनेक वर्ष इथे काम करत आहेत, आपल्याला माहिती आहे। त्यांच्या मतदारसंघात सगळ्यांना भेटून देखील झालेलं आहे। केंद्रीय यंत्रणा म्हणजे भाजपचे मित्रपक्ष आहेत, ते त्यांच्या मागे आहेत आणि दिल्लीपर्यंत मागे राहणार। पण आपल्याला माहिती आहे की 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसत आहे। तर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद नुकताच साधला आणि मातोश्री बाहेरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील हे मुंबईतले लोकसभेचे 2 उमेदवार, महत्त्वाचे असे उमेदवार, त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। 4 जूनला विजयाची रॅली निघणार असं आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि आमचाच विजय होणार असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।